की भूताचकडे आपण फक्त ज्याला म्हणतात ना सीमावलोकन करणे, भविष्याची चिंता न करणे, चिंतन करणं ठीक आहे, चिंता न करणे, ह्या दोन्हीचा सुंदर संगम साधून आपलं वर्तमान चांगलं करणे हा सर्वात महत्वाचा भाग आहे. म्हणून वर्तमानात जगलं पाहिजे. भविष्यात आणि भूतमध्ये जगत राहिलो तर माणसाला कुठेच समाधान मिळणार नाही याची निश्चित खात्री आहे. आणि म्हणून वर्तमानाला जास्त महत्व आहे, आणि तेही प्रेझेंट कंटिन्युअस. हा फार जास्त महत्वाचा आपल्याला अभ्यास चिंतन तुमच्या माझ्या दृष्टीने दिलेलं आहे. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे चालू वर्तमान काळ. तुम्ही चालू वर्तमान काळ जो आहे तो तुमचा आत्ताचा जो काळ आहे, तुम्ही जे जगत आहात तो काळ. वर्तमान तुमचं वर्तमान तुम्हाला ज्या वर्तमानात जगणं आत्ता गरजेचं, तुम्ही आत्ता जगतात, आत्ता तुम्ही माझ्याशी बोलतात, हेही वर्तमानच आहे तुमचं. आणि तुम्ही थोड्या वेळाने असेल तेही तुमचं वर्तमानच आहे. पण तुम्ही आत्ता जे बोलताना तुम्हाला मला समाधान मिळतं ते जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न मिळून मिळतंय, मला उत्तर देऊन मिळतंय, हे समाधान. मग यार आता यांनी मी जर उत्तर दिलं, मग ह्या प्रदत्तच्या लोकांना नाही आवडलं, आणि मग उद्या दुसऱ्या लोकांनी काहीतरी त्याचे नवे प्रश्न काही निर्माण केले, आणि दुसऱ्या प्रश्नांना काही त्याला फाटा फुटला, आणि मग मी जर त्याच्या इल्युजन मध्ये राहिलो तर मी जे उत्तर देणं अपेक्षित आहे तुम्हाला देऊ शकणार नाही. त्यामुळे आत्ता मला समाधान आहे की मी तुमचं छान, तुम्ही मला प्रश्न विचारताय आणि मी तुम्हाला चांगलं उत्तर देतो. मी गणेश आहे, तुम्ही दर्शन आहे, तुम्ही शास्त्र आहात आणि मी लिखाण करणार आहे. माझं काम लिहायचं आहे, विचार करायचा, मी विचार करून तुमच्या समोर सांगतो, आता तुम्ही दर्शन करून द्या लोकांना. फक्त कशाला इल्युजन मध्ये? आत्ता वर्तमान जगा, आत्ता मस्त आनंद घ्या, ह्या वर्तमानाचा आनंद घ्या, ह्या बोलण्याचा आनंद घ्या. तुम्ही मस्त आनंद कराल, मी आनंद करेल. उद्या भविष्यात जे असेल ते जेव्हा आपल्या समोर येईल, त्याचा जेव्हा त्यावेळेस विचारेल तेव्हा पाहू.